हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, कळा मज दे रे राम, गीतकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धाक माता दे रे राम, अनेक घाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाळ कथा मज दे रे राम, रस्त कटाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुणधाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर, सगळ्या ऋषीमुनींसमोर, सभाजनांसमोर कुश आणि लव वाल्मिकींनी लिहिलेली ही रामकथा सांगतायत। या रामकथेचे अनेक अवतार झाले, त्या अवतारांचाही आपण विचार करत होतो आणि त्यामध्ये आत्ता होऊन गेलेले 500 वर्षापूर्वी होऊन गेलेले संत श्री तुलसीदास यांच्या रामचरित मानसातला विचार आपण पाहिला की भगवंताच्या अनेक कथांपैकी ही कथा ऐकताना कुठले कुठले दृष्टिकोन ठेवा। एक वेदांताच्या दृष्टीने ज्ञानकथा म्हणून रामाची कथा ऐका, शरणागत कसं व्हावं, भक्त कसं व्हावं याकरता रामकथा ऐका, कर्मतत्पर कसं असावं ज्यांनी संसार चांगला होतो, समाज चांगला होतो, त्या दृष्टिकोनातनं रामकथा ऐका, आणि शरणागतीच्या दृष्टिकोनातनं रामकथा ऐका। मी कसाही असेन तरी राम मला उचलूनच घेणार आहेत, राम माझं कल्याणच करणार आहेत। जेव्हा मी याचा अभ्यास करत होतो किंवा करतो तेव्हा आपल्यालाही काही विचार यायला लागतात। मी विचार केला, तुलसीदासांचं म्हणणं त्यांच्या दृष्टिकोनातनं अगदी बरोबर आहे, पण आज समाजाचा विचार करायचा झाला तर राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा रामकथा ऐका। कौटुंबिक समस्यांना दूर कसं करावं
कारण फार लांब आहे परमार्थ बिरमार्थ. आधी प्रपंच नीट करता येत नाही हो. कुणाचं कुणावर प्रेम नाही. हल्ली माणसं अर्धी वेदांतीच झाली आहेत. आज जागतिक समस्या आहे की आई वडिलांना मुलं नकोत आणि मुलांना आई वडील नकोत. घरातनं बाहेर जायला धडपडतायत. परदेशात तर असं जाणवतं की विशिष्ट वयात आली की मुलं वेगळी राहायला लागतात. ती घरात राहत नाहीत आणि घरात राहत असतील तर सगळे मित्र चिडवतात, तू आई वडिलांबरोबर राहतोस. सुनेचं सासूवर प्रेम नाही, सुनेचं सासऱ्यावर प्रेम नाही. कसला परमार्थ बिरमार्थ झाला हो. समर्थांनी वर्णन केलंय, वृथा क्षीण संसार करीती रडाया. रडायला प्रपंच करतात म्हणले लोक. प्रपंच नीट ज्याचा नाही त्याचा परमार्थ काय नीट होणार आहे. आपल्या बायकोशी जो प्रामाणिक नाही तो काय जगात मिळवणार आहे हो. आपल्या नवऱ्याशी जी मुलगी स्त्री प्रामाणिक नाही ती कसला परमार्थ करू शकणार आहे. भावाभावांचं प्रेम नाही कसला परमार्थ. मोक्ष नाही म्हणले मी ध्यानाच्या क्लासला जातो. कसला ध्यानाचा क्लासला गेल्यानंतर लोक म्हणतात कसं दिसतंय बघा. म्हणून कौटुंबिक दृष्टिकोनातनं सुद्धा कथा आहे का. अरे शुद्ध पारिवारिक प्रेम ज्याला करता आलं नाही तो भगवंतावर. आमच्या सज्जनगडावर एक खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले आत्ता म्हणजे 73 साली त्यांची समाधी आहे. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज. मला वाटतं सोलापुरातले काही लोक त्यांचे शिष्य आहेत. आमचे काटवे सोलापुरातले हे त्यांचे अनुग्रहित होते. सोलापुरात स्वामी अनेकदा आलेले आहेत. धुंडीराज शास्त्रींकडेही आलेले आहेत. पाद्यपूजाच झाली त्यांची तिकडे. स्वामी सांगायचे जो पुजाऱ्यावर प्रेम करत नाही तो रामावर काय प्रेम करणार. मंदिरातल्या गुरुजी बद्दल आपल्याला आदर वाटत नाही तर देवाबद्दल काय वाटणार आहे म्हणले. त्याला पण बेसिक फंडामेंटल्स म्हणतो ना. देखणा प्रपंच करता आला ज्याला शुद्ध परिवार सांभाळता आला, चित्तातली शुद्धता सांभाळता आली, तो परमार्थ ती पहिली पायरी आहे. पहिली पायरी खूप उंच आहे परमार्थ. त्यातली पहिली पायरी कुठली. प्रपंच करावा नेटका. प्रपंच नेटका करावा म्हणजे गाड्या घोड्या घ्याव्यात नि चांगल्या प्रकारचे उत्तमात उत्तम बंगले बांधावेत त्याला प्रपंच नाही. पारिवारिक प्रेम याला प्रपंच म्हणतात. तसं तो वनात राहायला लागले रामाना. ते काय घरं होती काय तिथं त्यांची आणि गाड्या घोडे होते काय. पण 12 वर्षात असं प्रेम मिळवलं होतं पत्नीचं आणि पत्नीनं पतीचं की एका क्षणात रामरायांच्या बरोबर जानकी देवी निघाल्या. सध्याचं काही बोलत नाही. केवढा मोठा त्याग हो. एक वाक्य नवरा टाकून बोललं तर चालत नाही बायकोला. अख्खं बायकोला टाकलंय नवऱ्याने तरी बायकोला चाललं. काय म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल की राम आत्ता हा निर्णय स्वतःच्या मताविरुद्ध घेत आहेत. ते स्वतःवर अन्याय करतायत. त्यांचं अंतःकरण समजून घेतलंय तिनं. काय वाक्यरचना आहे हो. आपल्याजवळ वेळ नाही खरं. महिना वर्ष पाहिलं पाहिजे रामायण. म्हणजे घाबरू नका मी जाणार आहे. आता याचा मुक्काम पडतोय का काय पुढं. जानकी देवीने वर्णन केलंय. लक्ष्मणा 12 वर्ष झाली रावणाला ठार मारून इथे येऊन. रावणाचा वध करून आम्ही इथे आलो. 12 वर्ष झाली. रावणाबद्दल एकांतात सुद्धा रामराय एकही वाक्य वाईट बोलले नाहीत. काय रामांचं चित्त असेल हो. एकदा तरी वाईट. किती कटकट आहे ना त्या रावणाची. काही बोलले नाही तो. इथं मदत करणाऱ्यांबद्दल आपण वाईट बोलतो मागणं. ते बाकी मदत करतात ते पुढचं बोलत नाही. रामांचं चित्तरूपे कपाट जर उघडलं असं वर्णन करते ते. चित्तरूपी कपाट जर उघडलं त्यात एकच शब्द दिसतो, सर्व भूतमात्रांचे कल्याण. असे राम
रामराय माझी उपेक्षा करतील, माझा त्याग करतील असं कधीच होणार नाही लक्ष्मणा. कुठल्या तरी जन्मीचं माझं पूर्व पाप असणार आहे, म्हणून रामरायांनी मला लांब राहायची आज्ञा केली आहे. रामांना म्हणावं मला माझी काळजी नाही आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हे आमच्या मुलींना आणि आमच्या मुलांना शिकवायला पाहिजे की नाही बोला. 100 विवाह झाले तर त्यातले 70 लोक 1-2 वर्षात डिवोर्सला जात आहेत कोर्टात. कारण काय? रामकथेची केलेली उपेक्षा. तुम्ही किती समृद्धी महामार्ग वाढवावं, किती चांगले सिग्नल करा, किती 5G 6G 100G करा, शेवटी पार्लेजी. पायाभूत सुविधा चांगल्या कराच. मला काही सरकारबद्दल वाईट नाही बोलायचं, आदर आहे मला त्या सगळ्याबद्दल. प्रयत्न करतायत, खूप प्रामाणिक लोक प्रयत्न करतात. आणि आदरणीय पंतप्रधानांबद्दल तर मला वैयक्तिकरित्या, पक्षाकरता बोलत नाही मी भाजपचा नाही, मी काँग्रेस कुठल्या पक्षाचा नाही, मी रामाचा आहे, मी कृष्णाचा आहे. त्याचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे. पण वैयक्तिक त्यांच्याबद्दल मला विलक्षण आदर आहे. एखादा अवतारी महापुरुष असावा असे आहे तो. बरं, समर्थांच्या कीर्तनकारांनी समर्थ असताना हेच म्हणलंय शिवाजी महाराजांबद्दल किंवा तत्सम लोकांबद्दल की शिवाचा अवतार आहे हा, त्यांच्या पाठीशी उभे राहा. हे समर्थांच्या कीर्तनकारांनी काम केले, तेच आम्ही करतोय. आणि पुन्हा सांगतो, हे मी सगळ्या पक्षाच्या लोकांना सांगतो. माझ्या कीर्तनाचे प्रवचनाचे आयोजक सगळ्या पक्षाचे लोक असतात. फक्त ते येऊन सांगतात बुवा पंतप्रधानांबद्दल काही बोलू नका, आम्ही अडचणीत येऊ. त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय ते, कारण त्या लोकांना हे लोक ओळखतात. बोलण्याचा भाव असा की मला आदर आहे त्याबद्दल, पण ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही की कुटुंब एकमेकांवर संकट आल्यानंतर सुद्धा तेवढंच प्रेम करण्याकरता आपण आपल्या चित्तामध्ये काय विचार बिंबवून घेतो. मी तुझ्याकरता अमुक केलं, तू माझ्याकरता काय केलं, बसा भांडण डोक्यावर डोकी आपलं. पण गंमत कशी आहे, आता डिवोर्स घेऊन काय उपयोग आहे म्हणून डिवोर्स घेत नाहीत, म्हणून एकत्र राहतात. त्यातच तरी काय अर्थ आहे? एक 80 वर्षाचे आजोबा आणि 75 वर्षाची आजी दोघं कोर्टात गेले, डिवोर्स पाहिजे. आजी गेले होते, मग ते दोघंही उभे राहिले. त्या न्यायाधीशाने विचारला, अहो आता 75 आणि 80-85 तुम्ही काय डिवोर्स घेताय? ते म्हणले हे माझ्यावर राग काढतात. म्हणले काय राग काढतात? काहीतरी वाक्य बोलतात म्हणले आणि कानाचं मशीन काढून ठेवतात. बोल आता काय बोलायचे म्हणे. पण कथा ऐकायला लागल्यानंतर कळतं काय रामांचं वडिलांवर प्रेम आहे. रावण वध झाल्यानंतर, वर्णन आहे वाल्मिकी रामायण सांगतो मी, रावण वध झाल्यानंतर दशरथ महाराज प्रगट झाले तिथे, ज्या लोकात होते, स्वर्गलोकात जिथे होते तिथून प्रगट झाले. आणि विचारला प्रश्न, रामा काय पाहिजे तुला, काय मागावं? रामाने खूप आग्रह केलाय, रामा काय पाहिजे बोल. असं ढगाच्या आकाराचे प्रगट झालेत असं वर्णन केलंय. ढग असतो असे, आणि कळलं की हा माझा गेल्या जन्मीचा पिता आहे, म्हणजे त्यांनी देह, आता कुठला स्वर्गातला देह त्यांना मिळाला. हे थोडं कळायला अवघड आहे, पण कळवून घ्या. दशरथ महाराज प्रगट झाले, हो असं म्हणून पुढे चला, म्हणजे कथा लागेल पुढची. कसे प्रगट झाले, ऍक्च्युली काय झालं, काही ऍक्च्युली झालं नुसतं ऐका. याच्याकरता आपल्याला शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. सप्त लोकात्मक, पुरं आन म्हणतात ना, पुरं म्हणजे सप्त लोक, विश्वात्मक लोक, आणि आन म्हणजे त्या ठिकाणचा श्वासोश्वास. 7 लोक आहेत. आपण भूहू, भुवाहा, स्वाहा, महाहा, जनहा, तपहा आणि सत्यम असे 7 सर्कल काढा कल्पनेनी, एकाच्या आत एक. आणि सगळ्यात मध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे, तिथे ध्रुव लोक आहे, ब्लॅक होल आहे. इथे स्वर्ग, इथे वैकुंठ लोक आहे, म्हणजे सत्य लोक आहे. आणि याच्या बाहेर 7 लेयर्स आहेत. इथं आता आपली बॉडी आहे ना, आपलं शरीर आहे, हे पृथ्वी तत्व यात जास्त आहे, म्हणून याला पार्थिव शरीर म्हणतात. आणि त्याला भात आमटी वरण भात खावं लागतं, पृथ्वीत उगवलेलं खावं लागतं, मगच हे शरीर जगतं. त्या शरीराला ते खावंसं वाटावं याकरता जिभेच्या ठिकाणी चव नावाचा पदार्थ दिलाय. मग आपल्याला त्यात पदार्थ चव लागते, आणि मग आपण ते इंटरेस्टनी खाऊ शकतो. आपल्याला कोणी सांगितलं नुसते माती खा, खाऊ का आपण? नाही खाऊ शकणार.
ही सगळी सिस्टीम आहे, लक्षात घ्याल. जसे 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 वर वर जातो ना, तसे आपले देह तरल होत जातात, अत्यंत सूक्ष्म होत जातात, तिथली अन्न बदलत जातात. इथे आपल्याला अमका अमका पदार्थ आवडतो, तिथलं आपलं शरीर या अन्नाने नाही राहत. तिथले अन्न पाणी आहे, फ्युएल आहे, धड गॅस नाही आणि धड वॉटर नाही, अशा प्रकारचं फ्युएल. त्याला नार म्हटलंय, नार. आणि त्यात राहणारा तो नारायण, त्यातली शक्ती. त्या पाण्यावर आपण जगतो, त्या तेजावर जगतो. नुसते उन्हात बसलो, त्या उन्हाला चव असते. ऐकलं होतं का? हे रामायणातलं सांगतोय. हे कळवून घ्यावं लागेल, मग आपल्याला थोडं 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 अंदाज येईल. अच्छा असं आहे का? तर दशरथ महाराज प्रगट झाले. ते म्हणले, रामा काय पाहिजे, काय मागावं रामानी? खूप आग्रह केल्यावर रामराय म्हणाले, एक द्याल बाबा, बोल. इथं प्रगट झालाय तसे लगेच थोड्या वेळानं अयोध्येत प्रगट व्हा. आणि कुठे प्रगट व्हा? कैकेयीच्या महालात प्रगट व्हा. आणि तिला सांगा, मी जेव्हा इथला देह टाकला तेव्हा तुझ्यावर माझा राग होता, कारण रामानं तू वनात जायला लावलंस म्हणून मी नाराज होतो, म्हणून तुलाही वाईट वाटतंय अजून. कैकेयी, तुझ्यावरचा माझा राग गेला, कारण तू वनामध्ये रामाना पाठवलं. रामाने रावण वध केल्यानंतर तो सप्त लोकामध्ये अधिनायक ठरला, तो तुझ्यामुळे ठरला. मला आता तुझ्याबद्दल अजिबात राग राहिलेला नाही, हे तिला पटवून सांगा. बाबा, मी जेव्हा अयोध्येत जाईन ना, तेव्हा कैकेयी मातेचे डोळे पाणावलेले मला बघवणार नाहीत हो. काय रामचरित्र आहे सांगा मला. कौटुंबिक दृष्टीने सुद्धा कथा ऐकली पाहिजे की नाही? एकमेकांकरता त्याग करणं, एकमेकांकरता समर्पण जीवन असणं आणि त्यामध्ये आनंद मानणं, आनंद वाटणं, ही गोष्ट जवळपास आपण विसरत चाललोय. आणि त्याचा परिणाम परमार्थ लांब राहिला, प्रपंच सुद्धा नीट व्हायची न व्हायची परिस्थिती येऊन पडली आहे. अशा अर्थानं ही कथा ऐकावी. असो, आणि अशी कथा चालू आहे. एक एक दिवस कथा सुरू आहे. कुठून कथा सुरू झाली? तर श्रीरामांचा जन्म होण्यापूर्वीच्या पिढ्यांचं वर्णन कुशलभ करतात. हा वंश सुरू कुठून झाला? तर भगवान आदिनारायण विष्णूंपासून. आदिनारायण विष्णू, त्यांचा मुलगा ब्रह्मदेव, त्यांचा मुलगा मरीची, मरीचींचा मुलगा कश्यप, कश्यपांचा मुलगा सूर्य, सूर्याचा मुलगा विवस्वान मनु, विवस्वान मनुचा मुलगा वैवस्वत मनु, त्याचा मुलगा इंद्रवाह, त्याचा मुलगा अनेना, त्याचा मुलगा विश्वरंद्री, चंद्र, युवनाश्व, शावसी, बृहदश्व, कुवलाश्व, दृढाश्व, हरियश्व, बहेणाश्व, कृताश्व, सेनजित, युवनाश्व, मांधाता, हरिश्चंद्र, रोहित. यांच्याच 8व्या पिढीमध्ये सगर, असमंजस, अंशुमान. सगराचा मुलगा असमंजस. बरं, काल चुकून अंशुमानाचा म्हणलो मी. सगराला 2 मुलं, असमंजस आणि अंशुमान. असमंजस बरोबर वागला नाही म्हणून त्याला वनामध्ये जावं लागलं, म्हणून अंशुमान राजा झाला. अंशुमानाचा मुलगा भगीरथ, दिलीप, भगीरथ. यांच्याच 14व्या पिढीत दिलीप, रघु, अज आणि दशरथ. एक एक पिढ्या वर्णन करतात की कशी मंडळी आहेत ही. कुशलव सांगतात, या प्रत्येक पिढीमध्ये एक एक सद्गुण असणारा महापुरुष जन्माला आलेला आहे. अगदी वरपासून घ्या, जो देवतांना सुद्धा मदत करायला वरच्या लोकात जातो, या देहाला घेऊन. काय पॉवरफुल असतील ही मंडळी. आनाक वर्तमनाम, आनाक रथवर्तमनाम. नाक म्हणजे स्वर्ग, आ म्हणजे पर्यंत, स्वर्गापर्यंत आपले रथ जात होते, अशी वर्णन आहे. किती किती महान लोक होऊन गेले यामध्ये. त्या महानतेला मर्यादा नाही. कधी लक्षात ठेवाल, एखाद्या पिढीमध्ये एखादा महापुरुष निपजतो, याला कारण पाठीमागच्या अनेक पिढ्यांमध्ये त्याचा विचार झालेला असतो.
छत्रपती शिवाजी महाराज असे बाय चान्स जन्माला येत नसतात. त्यांच्या वडिलांनी प्रयत्न करून पाहिलाय स्वराज्य स्थापनेचा. निजामशाही जेव्हा पडली त्यावेळेला त्यातल्या छोट्या निजामाला घेऊन नाही निजामशाही पडली. मुघल आणि आदिलशाह दोघांनी मिळून ही निजामशाही पाडली. तेव्हा मलिक अंबर आणि शहाजी महाराजांनी या निजामशाहीला सांभाळलं आणि निजामाला फक्त तोंडाशी घेतलंय आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्या लोकांनीच, आपल्या मराठी लोकांनी शहाजी महाराजांचं महत्त्व वाढू नये एवढ्याकरता महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि परत निजामशाहीतून यांना आदिलशाहीमध्ये जावं लागलं. शहाजी महाराज पण मनात होतं की हिंदवी स्वराज्य स्थापन व्हायला पाहिजे आणि ते कार्य पुढे कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मालोजी राजे त्यांच्याही पूर्वीचे राजे, ही सगळी राजस्थानातून मंडळी आली आहेत. लक्षात, राजपूत आहेत मुळातले, खूप पराक्रमी मंडळी आहेत. शिसोदे वंशातले, शिसोदे नावाचा वंश म्हणजे शिसोदिया, बरं, ही सगळी मंडळी महाराष्ट्रात आली आणि पुढे भोसजी नावाचे एक महान अत्यंत पराक्रमी शिसोदे होऊन गेले. त्याच्यावरून आडनाव पडलं भोसले. बरं, 10-15 त्यांनी व्युत्पत्त्या दिल्यात हे आडनाव कसं पडलं. असे मी तरुणांकरता ही गोष्ट सांगतोय, असे आपोआप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नसतात. थॉमस अकरम्पिस नावाचा एक विशेष ऑथर होऊन गेला. त्यानं सांगितलं, सत्पुरुष मंडळी जगामध्ये समुद्राच्या फेसासारखी असतात. एका मिनिटात फेस तयार होत नाही. समुद्रामध्ये एक लाट येते, दुसरी लाट येते, तिसरी लाट येते, चौथी लाट येते, मग लाटावर लाटा आवडून आदळून मग फेस तयार होतो. तसं विशिष्ट विचारांच्या लाटा तयार होतात या पिढ्यांमध्ये आणि मग DNA डेव्हलप होत जातात आणि मग एकदम असं काहीतरी महान कार्य करणारी मंडळी जन्माला येतात. हे तरुण मुलांनी तरुण मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या पोटी येणारी मुलं अशी जन्माला येतील नुसतं असं करून. त्याने म्हणले मी बसले होते आणि अचानक शिवाजी महाराज माझ्या पोटी जन्माला आले. काही रिकामे येतोय महाराज. रामरायांच्या पूर्वीच्या पिढ्यांचं वर्णन इथे येतं. हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे समाजाने. आज अनेक जीव आकाशामध्ये फिरतायत आजही की त्यांना जन्म घ्यायला ते चांगले आई वडील शोधतायत. एखादी कन्सेप्च्युअल मदर मला मिळेल, एखादा कन्सेप्च्युअल फादर मला मिळेल, एखादा असा बाप मिळेल की जो जपजाप्य करणार आहे, जो भारतीय संस्कृती जपणार आहे, एखादी अशी माता ईश्वरी देवींसारखी जी विवेकानंदांची आई झाली. असेच जन्माला यायला शोधता येतो. पण सगळ्यांच्या हातात परवा ते आदरणीय मुरारी बापू बोलता बोलता म्हणाले ना, ते म्हणाले जितनी उंगलियां मोबाइल पे चलाते हो उतनी उंगलियां यदि माला पे चलाते तो भगवान राम प्रकट हो जाते. मध्य साधूया आपल्याला. मला पण अगतिक आहे मी मोबाईल वापरण्याच्या बाबतीत, कारण मला सगळे निरोप त्याच्यावर येणार आहेत. मला बोलायचं असेल घरी तर मी आपल्याशी कसा संपर्क करणार, फोननेच बोलणार. पण एक मर्यादा पाळूया. फरफटला जात नाही ना मी, याचा प्रत्येकाने विचार करावा आणि उत्तुंग अशा ध्येयाने माझी मुलं माझी लेकरं प्रेरित असावीत आणि मग बघा कशी होते संतती आपल्या पोटी. बघा रामकथेचा हा सुद्धा एक उपयोग आहे. आणि असं सगळं व्यवस्थित चाललंय. पण गंमत अशी झाली, रघुंचा मुलगा अजांचा मुलगा दशरथ, या दशरथाना मुलगा झाला नाही, मुलगी झाली आहे. पण ती ग्वाल्हेर इंदोर या भागातला त्यांचा मित्र होता, तिथला राजा. आत्ता ग्वाल्हेर इंदोर, त्यावेळचं त्याचं नाव आहे अंग नावाचा देश, अंगदेश, जिथे भगवान शंकरांनी शाप दिला म्हणून त्या कामदेवाचं मदनाचं अंग पडलं आणि तो अनंग झाला, जळला तो, नाही का. भगवान शंकरांची शिवमहापुराणात ही कथा येते. भगवान शंकरांच्यावरती त्यांनी असा बाण सोडला की ज्याला स्त्रीबद्दल आकर्षण निर्माण व्हावं
आणि क्षणभर पार्वतीकडे पाहिल्यानंतर शंकरांनाही वाटलं किती चांगली मुलगी, आणि लगेच त्यांनी तो विचार असा झाडून टाकला, बापरे मला कसं असं वाटलं, मी इतका वैराग्याचा देव आहे, वैराग्य संपन्न, माझ्या मनात आलंच कसं असं, शिशी शिशी, एकदम वाईट वाटलं. आणि असं मला काय वाटल्यावर तो असा आड लपलेला मदन दिसला. त्या मदनाला अपॉइंट केलं होतं इंद्रानी, की शंकरांना लग्न करावं असं वाटलं तर त्यांना मुलगा होईल, आणि तो मुलगा तारकासुराला मारेल, आणि तारकासुरानं मागणी मागितली होती शंकरांच्या मुलाकडनं मी मरेन. असं सगळं ते इंटरकनेक्टेड आहे. त्यांना प्रेम निर्माण व्हावं स्त्रीबद्दल, मुलीबद्दल, याकरता त्या कामदेवानी बाण सोडला होता ज्या भागामध्ये हा प्रसंग घडला. आणि शंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि एकदम त्याला पाहिला, आणि अग्नी जो निघाला डोळ्यातनं त्याबरोबर पेटला होतो. कारबीर पेटवतात ना हे लोक, एकदम तो अख्खा पेटला, आणि त्याचं सगळं शरीर राख होऊन असं जमिनीवर पडलं. ज्या भागात पडलं त्याचं अंग पडलं म्हणून त्या देशाचं नाव पडलं अंगदेश. हा भाग पुढं त्या दुर्योधनानं कर्णाला दिलाय म्हणून त्याला अंगराज म्हणतात. विवाह करुनी मदन जाळीला, विवाह करुनी. भगवान सिद्धेश्वर ऐकतायत. विवाह करुनी विवाह करुनी मदन जाळीला, मग मदन मित्र इंदू सेविला, मग मदन मित्र इंदू सेविला. धन बैरागी द्यूत खेळला, धन बैरागी द्यूत खेळला. गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला. परमेशाच्या ऐशा लीला, परमेशाच्या 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 ऐशा लीला. कवी कुसुम गात विस्मयकारा, नमन नवनवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. इथे एक राजा राज्य करत होता. त्या राजाचं नाव रोमपाद. रोमपाद हा दशरथांचा खास मित्र आहे. एकदा दोघं जण शिकारीला गेलेले होते, आणि शिकारीच्या वेळेला बाण मारायची वेळ आली तेव्हा रोमपाद तसाच थांबला, बाण असाच आकर्ण खेचलेला, आणि त्याला बाण काही मारावा असा वाटेना. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. दशरथ महाराज उजव्या हाताला उभे होते. म्हणले काय रडतोयस रे, बाण मारायचं सोडून रडतोयस काय, डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? तर म्हणलं समोर बघा, एक वाघीण आपल्या पिल्लांना दूध पाजत होती. म्हणले मग तुला रडायचं कारण? नको बाण मारूस. नाही, हे भाग्य आम्हाला नाही, मला मुलबाळ होणार नाही असं आमच्या वैद्यांनी सांगितलं. दशरथाने असा खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं काळजी करू नको, मला मूल झाल्याबरोबर मी ते तुला देईन, तू अनपत्य राहणार नाहीस. आणि 3 लग्न झाली आहेत, त्यातल्या मधल्या म्हणजे सुमित्रेला जी मुलगी झाली तिचं नाव ठेवलंय शांतादेवी. ही मुलगी बारशाच्या वेळेला त्याला देऊन टाकली आहे बरं. आणि अत्यंत महार असणारा तो रोमपाद राजा, तिकडे ती लहानाची मोठी झाली. त्यानंतर येनुईला काहीच नाही. मग ते मांडला. होती पूर्ण सुखात नांदत प्रजा, होती समृद्धी पुरी. सगळं काही होतं. होता न्याय स्वधर्म, मान वडिला सद्भावना अंतरी. घरातल्या थोड्या मोठ्यांना माणसं सन्मान देत होती. अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी घरी अंतरी. होते शूर पराक्रमी बहुगुणी, भक्ताग्रणी सन्मती. होते सर्व परंतु नवता, चिंता नृपा जाळीती. आणि उत्तम राजा पाहिजे ना.
प्रत्येक राजा, प्रत्येकाला असं वाटतंय राजसौख्य ते सौख्य जनांचे, एकची चिंतन लक्ष मनांचे. राजाला फक्त वाटत होतं असं समजू नका, राजा इतका सज्जन होता की सगळ्या प्रजेलाही वाटत होतं की या राजाला मुलगा झाला पाहिजे बा. मुलीबद्दल अनादर मुद्दा नाही आहे, ती राजा नाही होऊ शकत, कन्याधन परक्याचे ती कोणाला तरी देऊन टाकावी लागणार, तिचा विवाह होणार, ती त्या गावी जाणार. आम्हाला राजा पाहिजे तो दशरथांसारखा पाहिजे, मग दशरथांसारखा राजा, मग दशरथाला मुलगा व्हायला पाहिजे. आणि एक दिवस राजाने, दशरथ महाराजांनी वसिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवलं. वसिष्ठ, जाबाली, कात्यायन, मार्कंडेय, कश्यप असे 8 गुरुजी आहेत त्याला. प्रत्येकानं तो वेगवेगळ्या गोष्टी. त्यातले कुलपुरोहित कोण आहेत? वसिष्ठ महामुनी. पूर्वीच्या काळी एक पद्धत होती की आपल्या कुळाचा म्हणून एक कायमचा गुरुजी असला पाहिजे. असे फॅमिली डॉक्टर असतात ना, किंवा कुलदेवता असते की नाही, तसं कुलगुरू असायचे पूर्वी. म्हणजे अमके आमचे गुरुजी, मग त्यांचा मुलगा तेच व्हायचा, मग माझ्या मुलाचा गुरुजी तो, मग त्याचा मुलगा तेच व्हायचा, वैदिकच व्हायचा, माझ्या नातवाचा गुरुजी तो. नाही तर या आणि असे काही काही घराणी वाटलेली असायची. आणि आपल्या घरी गणपती बसवायला जर वेळ नसेल तर त्यांनी तो गुरुजी पाठवून द्यायचा. आपण त्याला कळवायचं, बाबा माझ्या घरी तुम्ही, म्हणजे जबाबदारी घेतल्यासारखं. कुठल्याही गुरुजीला बोलवा, कोणाकडनंही सत्यनारायण पूजा असं नाही पद्धत. त्यामुळं त्यांना आपल्या हे यजमान आपले वाटत नाही, आपल्याला ते आपले वाटत नाही, असं नाही असता कामा. जबाबदारी, कारण महत्वाचं आहे. कर्मकांड नावाचा जो भाग आहे, देवाचा जो निरोप वर्षात गेला पाहिजे ना, त्याचे गुरुजी फिक्स करावेत. अजून सुद्धा करायला हरकत नाही ही गोष्ट. मी याचा प्रचार करत असतो की आपले म्हणून एक गुरुजी फिक्स करा. मग त्यांची परीक्षा घेऊन, परीक्षा म्हणजे त्यांची परीक्षा घेण्याचा अर्थ परीक्षा करा, घेत बसू नका. किंवा हा मनुष्य चांगला आहे, हा स्नान संध्या करणार आहे, हा जपजाप्य करणार आहे, हा अनुष्ठान करणार आहे. आणि मग त्या गुरुजींना सांगावं, गुरुजी असं असं काम आहे. एक तर तुम्ही व्हाल का आमचे कायमचे गुरुजी? नसेल तर बरं, असेल तर बदलू नका. मग आता काही अनुष्ठान आलं ना तर ते फोन करून सांगतात, व्यतिपात नावाचा योग आलाय, परवा भानुसप्तमी आली होती, आमच्या गुरुजींचा मला फोन आला, बुवा जपाला बसा, असा असा वेळ आहे, याच्यात तुम्ही काही जप करा. आपली धार्मिक जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती पाहिजे, लक्षात घ्या. हा विचार आज आपण फेकून दिलेला आहे, म्हणून कर्तव्य म्हणून हे बोलतोय. जुन्या लोकांना कळेल मला काय म्हणायचं. आणि यात हेतू एवढाच आहे की पिढ्यानपिढ्या आपला धर्म सांभाळला जावा घरात. असो, असे कुलपुरोहित होते. कोण? वसिष्ठ. या प्रत्येकाची योग्यता सांगितली त्यांनी. प्रत्येक जण किती महान होते. वसिष्ठांना प्रश्न विचारला, महाराज इतक्या वर्षामध्ये मी तुम्हाला काही विचारलं नव्हतं, आता मी वृद्धपणाकडं झुकलोय, तेव्हा मला आपण सांगा, माझ्या पोटी संतान होणार आहे का नाही होणार आहे? कारण वसिष्ठ हे त्रिकालज्ञ आहेत. नुसता चेहरा पाहिल्यावर ते उत्तम ज्योतिष, उत्तम भविष्य सांगू शकतात. कारण ज्योतिष सांगणं ही छोटी विद्या नाही आहे, ते साक्षात्कारी आहे. त्यामुळं इथून पूर्वीच्या 50 पिढ्यापूर्वी काय घरात घडलं आपल्या, ते आपल्याला आत्ता सांगू शकतात. आणि इथून पुढे 100 पिढ्यांनी काय होईल ते सांगू शकतात. याला म्हणतात ज्योतिष सांगणं. किरकोळ काहीतरी उद्या तुम्हाला शिंक येईल का, आणि परवा कोरोना होईल का, या देहापुरतं भविष्य नाही. पूर्वीच्या आपल्याला काही पिढ्या सांगता आल्या पाहिजेत, पूर्वीच्या पिढ्या सांगता आल्या. इतकं अस्खलित ज्योतिष सांगणारे. आणि आजही लोक आहेत बरं असे. त्यांच्याजवळ त्या विद्या पाहिल्या ना, ते नाहीत का आता लंडनला गेलेत आमचे ते बागेश्वर धामवाले धीरेंद्र शास्त्री, काय माणूस होतो. म्हटलं असे पण काही लोक पाहिजेत. दणकाच म्हणजे जे पत्रकार
मुलाखती घ्यायला आले होते ते उडालेच. ते म्हणले आमका आमका त्याच्या वडिलांचं नाव अमुक आहे, तो कोण आहे, त्यांनी पुढे यावं. तो म्हणला माझ्या वडिलांचं नाव कसं काय, तुझे वडील आजारी आहेत, ताबडतोब घरी जा. त्यांनी ते मीडियावर दाखवलं बघा सगळं. तो म्हणला तुम्हाला कसं कळलं, त्याचा विचार नको करू, तू जा लवकर, ते पर्ची काढतात. असं काय बात आहे, मस्त. अशा सिद्धी असणारे लोक आज जर असतील तर त्यावेळेला कसे असतील याचा अंदाज करा, हे मला सांगायचं आहे. आजपर्यंत कधी विचारलं नव्हतं. वृद्धत्वाकडे आत्ताच्या भाषेत 60 पर्यंत आलाय, पण राजा कधी बोलला नव्हता. अगदी आगतिक झालं तरच कुंडली दाखवावी. अगदी आगतिकता आली तर माणसं छोट्या छोट्या गोष्टीत लगेच ज्योतिषाने विचारतात, हात दाखवून अवलक्षण. आम्हा कीर्तनकार प्रवचनकारांबद्दल लोकांना इतके गैरसमज असतात. लोकांना वाटतं गुरुजींना बहुतेक ज्योतिष कळत असणार. परवा तर तुम्हाला सांगतो, एक माणूस एकदम गडबडीत, मी सकाळी निघालो होतो 7ला कुठं दर्शनाला, एकदम समोर आला, माझं काम होईल का, लवकर सांगा, काल कीर्तनाला होतो, माझं काम होईल का, माझं काम होईल का, माझं काम होईल का. म्हणलं का, कशा करता. नाही, काल तुम्ही कीर्तनात सांगितलं मांजर आडवं गेलं तर काम होत नाही. म्हटलं मग मला आत्ता मांजर आडवं गेलं, माझं काम होईल का. म्हटलं कुठल्या कामाला चाललायस तू. तो म्हणला ह्याला चाललोय. म्हटलं लवकर जा नाही तर इथंच होईल. विनोद जरी सोडून सांगितला तरी मुद्दा असा की इतकंही नादाला लागू नये कशाच्या. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य छान आहे. महाराज सांगायचे, भविष्य सांगणाऱ्याकडे जाऊ नका, भविष्य बदलणाऱ्याकडे जा. आणि भविष्य बदलतो त्याला सद्गुरू असं म्हणतात. याचा विचार आपल्याला उद्या करायचा. बरं, योग वासिष्ठ नावाचा एक महान ग्रंथ उद्या आपल्याला थोडासा तरी अभ्यासायचा आहे, जो ऐकून रामराय पुढच्या पराक्रमाला आगेकूच करतात, जो सहसा सांगितला जात नाही. 24,000 श्लोकांचं नुसतं वाल्मिकी रामायणच आहे आणि 32,000 श्लोकांचा योग वासिष्ठ. सांगण्याचा भाव असा की आता नाईलाज झालाय म्हणून प्रश्न विचारला. वसिष्ठांनी आता विचारला तर प्रश्न बोलावा, विचार करून ठेवायचा नाही. त्यांनी असं विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं. डोळे मिटले आणि वसिष्ठांनी विचार केला, कुणाचा मोबाईल वाचतोय असा नाही केला विचार. आणि पटकन राजाची कुंडली पूर्ण डोळ्यासमोर आली त्यांच्या. आता थोडंसं नीट ऐका. पुष्कळ आपल्या जीवनातले भोग जे असतात ना, ते 18 प्रकाराने समोर येतात. 18 प्रकार आहेत त्याचे. एक मंद प्रारब्ध, एक मध्य प्रारब्ध आणि एक तीव्र प्रारब्ध. मंद प्रारब्धामध्ये 3 प्रकार आहेत, मंद, मंदतर आणि मंदतम. तीव्र, मध्यतर आणि मध्यतम. आणि तीव्रतर, तीव्रतम. आता अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. आता याला सगळ्याला गुणा. यातला अत्यंत तीव्रतर प्रारब्ध आहे ना, तेवढं भोगल्याशिवाय आपण सुटू शकत नाही. पण मंद आणि मध्य नावाची जी प्रारब्ध आहे ती बरीचशी आपण ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे गुरुचरित्रात हा विषय जास्त सविस्तर येतो की मेलेल्या माणसाला स्वामींनी उठवलं. हा प्रसंग आहे ना तो गाणगापूरला घडलेला. कसं काय ते म्हणले, पुढच्या जन्मीची 30 वर्ष मी मागून घेतली, त्याला या जन्मी देऊन टाक. तसं एखादा प्रिन्सिपॉल त्या पूर्णच्या पूर्ण शाळेला पाऊस आला म्हणून आपल्या अखत्यारीत 2 तास आधी सोडून देऊ शकतो की नाही? रोज सोडतो का तो? जसा त्याला अधिकार असतो तसं संत महंतांना आपल्या प्रारब्धात थोडाफार बदल करता येतो. आणि त्याकरता कुठल्या जन्मी काय घडलंय हे बघून ते क्लीन करता येतं. हे सगळं सूक्ष्म आहे आणि अभ्यासाचं आहे बरं का. असं वरवर बोलून नाही चालणार. फक्त लक्षात घ्याल, हे खूप गंभीर आहे, अभ्यासाचं आहे, एवढं लक्षात ठेवाल. अशी माणसं आपल्याला भेटत का नाहीत? तेवढी आपली उपासना नसते.
उपासना नावाची गोष्ट अशी आहे की असं प्रारब्ध बदलणारी माणसं आपल्याला जीवनात भेटतात. म्हणून त्यांनी सांगितलं, एक काम कर राजा, एक यज्ञ कर. तू जरी चुकला नाहीस किंवा तुझे कुटुंब जरी चुकलं नाही तरी केव्हा तरी कुठल्या तरी राज्यात कुठल्या तरी तुझ्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या प्रदेशात एखादा अन्याय झाला तर ते पाप सगळं तुझ्या खात्यावर जमा होत असतं. इतकं सूक्ष्म आहे. राज्यामध्ये चोरी झाली आणि चोरानं प्रामाणिकपणानं चोरी केली. प्रामाणिकपणानं चोरी कशी काय? म्हणजे नोकरी करायला तो तयार आहे पण त्याला नोकरी दिली नाही राज्य व्यवस्थेने. आणि आई वडिलांना, पत्नीला, मुलाबाळांना जेवाय खायला घालायला तो जर असमर्थ ठरला आणि त्यांना जेवायला, कारण मरतील ना ते, त्याचं कर्तव्य त्यांना जेवायला घालणं, म्हणून त्यानं जर चोरी केली तर पाप आहे की नाही? आहे. लागतं कोणाला? राजाला. हे सगळं महाभारतात येतं. कारण तुम्ही, तो तयार आहे नोकरी करायला, तो कष्ट करायला तयार आहे, पण तुम्ही व्यवस्थाच उपलब्ध करून दिली नाहीत. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचंय राजानं का? दोनदा श्लोक येतो हा, दोनदा नीट ऐका. भीष्मांच्या मुखामध्ये एकदा येतो आणि एकदा त्याच्या आधी येतो. कालो वा कारणम राज्ञो राजा वा काल कारणम इति ते संशयो मा भूत राजा कालस्य कारणम. परिस्थितीचं कारण राजा असतो, पण राजानं ती परिस्थिती निर्माण केलेली असते. म्हणून तू जरी चुकला नाहीस तरी तुझ्या व्यवस्थेतला जर कोणी चुकला असेल केव्हा तरी त्यानं पातक निर्माण होतं. म्हणून पाप नाशा करता एक यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाचं नाव अश्वमेध. पापनाश होईल, क्लीन होईल सगळं तुझं प्रारब्ध. आता तुला अपेक्षा असण्याकरता ती अपेक्षा पूर्ण करणारी एक इष्टी करावी लागेल. मुलगा देणारी इष्टी, पुत्र काम इष्टी, पुत्र कामेष्टी. 2 प्रकारचे यज्ञ तुला करायचे. बरं, आणि हे ऐकलं राजानं. आणि कुणाकडून करूया? वशिष्ठ असं म्हणत नाहीत, मी तुझा गुरु आहे ना, मग माझ्याकडनंच करून घे, सगळी दक्षिणा मला दे. वशिष्ठ असे उदार गुरुजी आहेत. ते म्हणाले, ज्यांच्या यज्ञ करण्यानं 100% फल मिळेल असे रोमपाद राजाचे जावई, म्हणजे एका अर्थानं तुझे जावई, त्या शांतादेवींचे यजमान, त्यांचं नाव ऋष्यशृंग. ते कश्यपांचे नातू आहेत. कश्यपांचा मुलगा विभांडक, विभांडकांचा मुलगा हा ऋष्यशृंग. ज्याला रोमपाद राजांनी आपल्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही म्हणून पर्जन्य यागाला बोलावलं आणि पर्जन्य याग राहिला लांब, हा इतका पुण्यवान, यानं पाऊल ठेवल्याबरोबर पाऊस सुरू झाला. इतका पुण्यवान, पाऊल ठेवलं फक्त सीमेत आणि धोधो पाऊस सुरू. काय पुण्यवान ना. कारण त्याचा पिंड, त्याचा देह इतका पवित्र आहे की त्यानं नुसती कामना करावी, यज्ञ नंतर करतो, आत्ता पाऊस पाडा, धोधो पाऊस. इतका पुण्यवान आहे. ही कथा दशरथांसमोर सुमंत्रांनी सांगितली. बरं, दशरथांच्या बरोबर, रामांबरोबर सुमंत्र खूप राहिले, तर मी त्या कथा सगळ्या सुमंतांच्या जेवढ्या कथा आहेत त्या सगळ्या सांगतो, कारण माझं आडनाव ते आहे. सोनो विश्वनाथ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कर्नाटकातून ज्यांना पाठवलं शहाजी महाराजांनी, ते सोनो विश्वनाथ डबीर, पुढचे सुमंत, ते आमचे पूर्वज. म्हणजे पिढ्यानपिढ्या आमच्या पूर्वजांनी महाराजांची सेवा केलेली आहे. जेव्हा प्रत्यक्ष शहाजी महाराजांना पकडलं होतं आणि मग अशी म्हणलो, तो फतेखानाचा, पुरंदरचा किल्ला जिंकले आणि परत हाकलून लावलं, तो कसा तरी पोचला तिकडे. तेव्हा आदिलशहाचं पत्र आलंय महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, तह करूया, मी सोडतो. शहाजी महाराजांना अटक केली होती ना, मी सोडतो तुझ्या वडिलांना, पण कोंढाणा मला देऊन टाक. तेव्हा माझे पूर्वज महाराजांच्या बरोबर होते, सोनो विश्वनाथ. तेव्हा 18-19 वर्षाचा हा शिवभा सोनो विश्वनाथांना म्हणाला की माझे वडील तुरुंगातनं सुटले, पण त्यांना कळवू देऊ नका की मी कोंढाणा परत दिला तेव्हा तुम्ही सुटलाय.
नाही तर त्यांना वाईट वाटेल, मी मेलो असतो तरी चाललं असतं, तू पराक्रम कशाला परत दिलास. तेव्हा सोनं विश्वनाथांनी समजावून सांगितले, शिवबा काय बोलतोयस तू, अरे वडिलांचे प्राण महत्वाचे आहेत, किल्ला गेला तर परत घेता येईल, वडील परत नाही घेता येणार आहेत. काय या लोकांनी सांभाळलं असेल. आपण अटॅच होऊया आपल्या पूर्वजांशी. तुमच्या माझे सगळ्यांचे पूर्वज कुठे ना कुठे यांच्याबरोबर होते. लक्षात, मी माझं नाव सांगितलं, आपले कुणीतरी पटवर्धन कुणीतरी असणार आहेत, असे सहस्रबुद्धे कुणीतरी असणार आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्याल, काही आडनाव असो, आपल्या पूर्वजांनी रामांची, शिवाजी महाराजांची, या सगळ्यांची सेवा केलेली आहे असा विचार करा. म्हणजे मग ते आपल्याला 8:30 कधी वाजले कळणार नाही. तर 8:30 मध्ये 19:30 वेळा तुम्ही बघाल, 7:30 झाले, 7:30 झाले, 7:30 झाले, 7:30 झाले. ही कथा सुमंत्रांनी सांगितली आहे या ऋष्यशृंगाची. आणि बोलावलं हो, बोले प्रसन्न हृदये, वसिष्ठ म्हणतात, शृंग ऋषी आणबुनी सन्माने. अशा लोकांना अत्यंत आदराने बोलायचं, तसा कुणालाही आदरच द्या. असं नाही की उपयोग आहे म्हणून आदर द्यायचा आणि उपयोग नाही म्हणून अनादर करायचा. सगळ्यांचा आदर करावा. बरं, पुत्रेष्टी यज्ञाने, पुत्रेष्टी यज्ञाने, तुष्ट करी अग्निदेव हवनाने. राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे. श्री तुलसीदासजी वर्णन करतात, शृंगी ऋषी वसिष्ठ बोलावा, पुत्र काम सुभय यज्ञ करावा, भगति सहित मुनि आहुति दीने, प्रगटे अगनिचरु करलीने, सियावर रामचंद्र की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की. बोलो रे भाई सब संतन की जय. कसा यज्ञ करण्यात आला. आपल्याकडे 4 वेद आहेत. या 4 वेदामध्ये अथर्वण वेद असा आहे की ज्यामध्ये प्रयोग सांगितलेले आहेत. अथर्वण वेदांतर्गत कल्पसूत्र नावाचं जे सूत्र आहे, त्या सूत्राच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे 2 यज्ञ करण्यात आले. आणि एकही आहुती, एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात वर्णन केलंय की कशा प्रकारे मंडप घातले होते, कशा प्रकारे तिथे कुंड पेटलेली होती, कशा प्रकारे तिथे आहुत्या दिल्या जात होत्या. वर्णन करतात, एकही आहुती जास्त दिली गेली नाही आणि एकही आहुती कमी दिली गेली नाही. आपल्याला व्यवहारात अनेक गोष्टी पाहिजेत, पण आपण कर्मकांडाची उपेक्षा करतो बऱ्याचदा. बघा, पक्क करून टाका, हे सगळेचे सगळे कर्मकांड आपल्या ऐहिक कल्याणाकरता आवश्यक नाही आहेत, अनिवार्य आहेत. साधं उदाहरण मी देतो आपल्याला. आपला मोबाईल असतो, आपल्या मालकीचा असतो, आपण विकत घेतलेला असतो, आपलं त्याच्यावर प्रेम असतं, आपल्या बऱ्याचशा फाईल त्यामध्ये असतात. पण मला आपण सांगा, पासवर्ड बरोबर टाकल्याशिवाय तो ओपन होतो का? या मोबाईल मधला पासवर्ड टाकण्याचं जे स्थान आहे ना, ते व्यवहारात कर्मकांडाचं स्थान आहे. मला किती मोबाईल आवडत असला आणि तो मला किती प्रिय असला तरी नुसतं माझं प्रेम आहे एवढेन तो ओपन होईल का? माझा चेहरा पाहून ओपन होतो. तो सुद्धा चेहरा नीट लागतो की नाही? एक बाई पहाटे 3:30-4 ला लिपस्टिक लावत होती हो. नवऱ्याला जाग आली. तो म्हणला, अगं इतक्या लवकर काय, कुठं चालली आता? कुठं चालली नाही म्हणे. कोणाचा तरी मेसेज आलाय, मग तो ओपन करायचा आहे. फोन ओपनच होत नाही. फेस रीडिंग ओपनर मोबाईल आहे म्हणलं. माझा चेहरा पाहून ओळखतच नाही आहे. कशा करता बोलतोय मी? विनोद नाही करत आहे. म्हणून आचमन नीट जमलं पाहिजे. नीट ऐकून ठेवा. म्हणून आपल्याला आचमनाची मुद्रा माहीत नसते लोकांना. प्राणायाम माहीत नसतं. प्राणायाम करा म्हणजे काय करा? म्हटलं नाक धरा. त्यांनी माझं नाक धरलं.
गणपती बसवायला गेलो तुम्ही एकाकडे. आचमन म्हणजे काय म्हणलं पाणी प्यायला पाहिजे, तर त्यांनी अख्खा तांब्या तोंडाला लावला. असं नाही पाणी प्यायचं, ते आचमन. संकल्प नीट करता आला पाहिजे. सम्यक ज्ञाता सुप्रयुक्त लोके स्वर्गेच कामधुक भवती असा मंत्र आलाय. मग अग्नी प्रकट होणार आहे. हो नाही, आमचं प्रेम आहे रामा, नाही, प्रेम हा विषय वेगळा आणि कर्मकांड गल्लत करू नका. शेवटी देव भावाचा भुकेलेला आहे की नाही. तुमचा भाव असला तर तुम्ही कर्म नीट कराल की नाही. काळजीपणाचं संरक्षण करायला भाव आहे. नाथ महाराज, हे प्रकरण नाथ महाराजांचं वाचून बघा. हे सगळं नाथ महाराजांनी वर्णन केलंय की कशा प्रकारे कुंड होती, कशा प्रकारे ब्रह्मवृंद तिथे धावपळ करत होता, कशा प्रकारे दशरथ महाराज तिथे वर्षभर राहिलेत. त्या यज्ञातनं जो धूर निघतोय ना, वर्षभर यज्ञ चाललाय, वर्ष दीड वर्ष, तो रोज फुफ्फुसात गेला पाहिजे. तिथे शेजारी मी जायचंय, घरी नाही टीव्ही बघायला जायचं. आज आपण ब्रह्मवृंदांकडे देऊन टाकतो, ही सुपारी घ्या आणि तुमचं काय टाळक्यावर टाळके आपटा, आम्ही आपले मोबाईल बघत असतो. कसा देव कृपा करेल हो. त्याला क्वालिटी टाइम देत चला. जर अग्निनारायणानं आपल्यावर कृपा करावी वाटत, बसा जरा अग्नीसमोर. तो बघतो. त्या अग्नीला मेसेंजर ऑफ द गॉड म्हटलंय, देवांचा निरोप्या आहे तो. एकही आहुती जास्त दिली गेली नाही आणि एकही आहुती कमी दिली गेली नाही. जास्त आहुती देऊन नाही उपयोग आहे. आपण जेवायला बसलो आणि 2 पोळ्या घ्या, 2-4 पोळ्या, 15 पोळ्या खा, चालेल का आपल्याला? आपल्या पोटाची काय अवस्था होईल? आपल्याला 1.5 पोळी पाहिजे आणि अर्धी चतकोरच वडली, एवढीच आहे आज, चालेल का? हेच देवाचं जेवण चाललंय. विचार करा ना, यज्ञ म्हणजे देवाचं जेवण. ज्या देवाला आपण आहुती दिली, अग्नी फक्त माध्यम आहे. अग्नी हे अग्निर्मुखावई देवा, देवाचं मुख म्हणजे अग्नी आहे. अग्नीच्या द्वारे त्या आसमंतात असणाऱ्या देवतांना, मग तो वरुण असेल, मग तो अमका देव असेल, बरं, त्या देवाला आपण त्या हवीर, कुठलंही द्रव्य चालतं का हो? हवीर द्रव्य सुद्धा ठरलेली आहेत. हे प्रयोग आहे. ओपनहायमर बघा, म्हणजे आता कळेल की थोडं तो चित्रपट निघाल्यामुळे ते एक बरं झालंय. त्यांनी ज्या अर्थी श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन केलंय, गीतेचा तो विभूती योगातला श्लोकच म्हटलाय त्यांनी. जेव्हा पहिला मॅनहॅटन प्रोजेक्ट वरचा तो मोठा मेन सायंटिस्ट आहे ना, पहिला अणुस्फोट केला, तेव्हा मला म्हणाला गीतेतला 10वा अध्याय आठवला. बरं का, गीतेतला तो श्लोक मग त्यांनी म्हटलाय की भगवंत विश्वरूप दर्शनाच्या वेळेला अर्जुन घाबरलाचा श्लोक आहे ना, तो त्यांनी संस्कृत मधला म्हटलाय. त्याला उत्तम संस्कृत येत आहे. आपण बघितलं असेल ना, ओपनहायमर आलाय ना, सोलापुरात आला ना, बघा, बघितला नसेल तर. एखादी गोष्ट सोडून द्या त्यातली, कारण त्यांनाही माहित नाही काय ते. पण सायंटिस्ट लोक हे सगळं अभ्यासतायत. आणि आता यज्ञ.com वर जाऊन बघा, आज भरपूर माहिती आपल्याला दिसेल. प्रोफेसर टिलवर्ट नावाच्या जर्मन एक मोठ्या सायंटिस्ट होऊन गेल्या. त्यांनी वर्णन करून ठेवलंय की औदुंबराच्या लाकडावरती शुद्ध साखरेची शुद्ध तुपाबरोबर आहुती दिली गेली विशिष्ट मंत्र म्हणून, तर या हवेतला ओझॉन वाढतो. O3, O2 पेक्षा O3 महत्वाचा आहे, बर का. आणि अशी सगळ्या आहुत्या उत्तम देण्यात आल्या. आणि इतकं सुरेख 1.5-2 वर्षाचं हे ब्रह्मचर्याचं पालन. एक मुद्दा, तिथे राहायचंय, कृश झालेत सगळे, 1-2 वर्ष तिथे राहायचंय, मंडपात झोपायचंय, घरी नाही विश्रांतीला जायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. आणि मग तो यज्ञ पूर्ण जेव्हा झाला, तेव्हा वर्णन करतात, कोण प्रगट झालं, तर ज्या माध्यमातून अग्निनारायणांच्या माध्यमातून देवतांना प्रकट अशा प्रकारच्या आहुत्या देऊन अनेक प्रकारची हवेद्रव्य पोचवली होती. 2 प्रकारचे अश्वमेध आणि पुत्रकामेष्टी 2 यज्ञ झाले होते. त्या यज्ञामध्ये 4 अस्य शृंगाः 4 शृंगाः 3 अस्य पादाः 2 शीर्षे
अग्नीचं वर्णन आहे हे वेदांमधलं. 4 शृंग अग्निनारायणाचे, धुरासारखा देह आणि तेजस्वी, त्रयोस्य पादा 3 पावलावर चालणारा आणि 2 शीर्षे 2 मुख, असा अग्निनारायण प्रकट झाला. दशरथा घे हे पायसदा पायसदा, दशरथा घे हे पायसदा, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा दशरथा घे हे पायसदा. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्री विष्णू भगवान. दशरथा दशरथा घे हे. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन, या दानासी या दानावून अन्य नसे उपमा. दशरथा दशरथा घे हे. करात घे हे सुवर्णस्थाली, पेराणांना क्षीर आतली, कामधेनुच्या दुग्धाहूनही ओजहीचे बलवान. दशरथा दशरथा घे हे पायसदा पायसदा. आणि आता भये प्रगट कृपाला, दीनदयाला, कौसल्या हितकारी, हर्षित महतारी, मुनिमना हारी अद्भुत रूप विचारी सियावर. इतका आनंद दशरथाला कळेच ना काय झालं. अरे ही वॉज व्हेरी एक्साइटेड. कल्पना करावं, ह्या कल्पना करून बघायला पाहिजेत. आपण ज्या देवाची उपासना मांडली आहे ते स्वामी समर्थ आपल्या घरी रात्री 12 वाजता आपल्या शिष्याना घेऊन आले, बेल वाजवली, दार उघडलं, स्वामी समर्थ. काय वाटेल? आपण कल्पना करतो अंधारात भूत येईल, म्हणजे आपली श्रद्धा सुद्धा नकारात्मक आहे. बघा इतकं छान रामायण आपण ऐकतोय. कल्पना करा, एका मध्यरात्री या 5-7 दिवसात रामराय आपल्याला दर्शन देणार. कल्पना तरी या कराव्यात हो. ज्या कल्पना कराव्यात त्याच्यात संकल्पना तयार होतात आणि त्याचा अनुभव येतात. लक्षात घ्या, या जगामध्ये सगळ्यांचं भविष्य एका ओवीत सांगितलंय रामदास स्वामींनी. तंबोऱ्याचा बारीक करावं जरा. सगळ्यांचं भविष्य सांगू एका ओवीत. ऐका, ऐक शिष्या एक वचन, आता भविष्य मी सांगेन जगातल्या
सगळ्या लोकांचं भविष्य एका ओवीत दासबोधात आलेलं आहे. जन्माला न आलेल्यांचं सुद्धा, जन्माला आलेल्यांचं, मरून गेलेल्यांचं सुद्धा. इथून पुढं काय, सृष्टी असेपर्यंत, जोपर्यंत लोक जन्माला येतात तोपर्यंत सगळ्यांचं भविष्य एका ओवीत. शक्य आहे का हे? ऐका ओवी म्हणजे कळेल. ऐक शिष्या येथीचे वचन, बर का. आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयास तेची प्राप्त. पुरुष म्हणजे स्त्री सुद्धा. पुरः शेतः इति पुरुषः. बरं, आतमध्ये आहे पण कळत नाही त्याला पुरुष म्हणतात. जीवाचं वर्णन आहे. आपल्या ज्या संकल्पना आपण करू तशा प्रकारे आपल्याला रिझल्ट आहेत. म्हणून संकल्पना करावीत की दशरथ महाराजांसमोर अग्नी प्रकट झाला, आपल्या समोर रामाचा निदान एखादा प्रतिनिधी तरी प्रकट होईल की नाही. आणि प्रकट झाल्यावर इतका आनंद झाला, अंगावर त्याच्या रोमांच उभे झाले. काळजी करू नकोस दशरथा, मी स्वतः अग्निनारायण भगवान महाविष्णूंचा हा महाप्रसाद घेऊन आलोय. तुला उत्तम पुत्र होतील. जा, या तुझ्या राण्यांना यथाधिकारम विभाजस्व. त्या राण्यांच्या, जरी त्या 3 राण्या असल्या तरी त्या तिघींचे अधिकार समान नाही आहेत बरं का. प्रत्येकीची खुर्ची ठरलेली आहे, प्रत्येकीचा अधिकार. पहिली आहे तिला म्हणायचं महिषी, पहिली जी दक्षिण कोसलाची राजकन्या. दक्षिण कोसल, उत्तर कोसल. पूर्ण रामायणात कोसल देशाची राजकन्या म्हणून कौसल्या आणि कैकेयी देशाची राजकन्या म्हणून कैकेयी, या दोघींची नावं येत नाहीत. कैकेयी हेच नाव आलंय, म्हणजे कैकेयी देशाची मुलगी असा त्याचा अर्थ. कोसल देशाची मुलगी म्हणून कौसल्या. एक फक्त सुमित्रा नाव आलंय, जी मगधाची म्हणजे बिहार मधली होती. मगधाची राजधानी होती, त्या मगधाच्या राजाची मुलगी होती. त्यांचे अधिकार. पहिलं लग्न कुणाशी झालं? पहिली पत्नी आहे ती धर्मपत्नी आहे, बाकीच्या पत्नी या कामपत्नी आहेत, लक्षात घ्या. म्हणून रामानी एक विवाह, एक पत्नी व्रताचं जे जगामध्ये, कारण दशरथ महाराजांचे अनेक विवाह झाले, त्यापूर्वीच्या त्यानंतरच्या अनेक राजे लोकांचे अनेक विवाह झाले, पण श्रीरामांनी हा आदर्श स्थापन केला, एक पत्नी व्रत. काय वर्णन आहे रामांचं. म्हणून खऱ्या अर्थाने स्त्रियांवर होणारा अन्याय रामांनी दूर केला. सगळ्या स्त्रियांनी रामांना मानलं पाहिजे. आपल्याला कृष्ण कितीही आवडला तरी आपला नवरा कृष्णासारखा असावा असं कोणाला वाटतं का? कृष्णांच्या लीला आहेत ना, या परमहंसांच्या चिंतनाच्या लीला आहेत, त्या आचरणीय नाही आहेत, लक्षात घ्याल. त्या आदरणीय आहेत. नमस्कार. अहो, जन्माला आल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात, 10 मिनिटात लगेच यमुना हटवली आहे. हो, ते महिना झाला हटवत आहेत. त्यांच्या घरात शिरलं पाणी, मुख्यमंत्र्यांच्या. झेपणारच नाही हो, कृष्णचरित्र झेपणार नाही, रामचरित्र सुद्धा झेपणार नाही, पण कणभर तरी वागायला जमेल. आणि म्हणून यथाधिकारम विभाजस्व, त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांना ते. पहिली महिषी, दुसरी परिवृत्ती, तिसरी वावाता, त्यानंतर चौथं लग्न केलं तर अमुक, असं त्यांचे ते. छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 विवाह झालेत. आत्ता होऊन गेले. 300 वर्षातलं बोलतोय मी आपल्याला. त्याची कारणं आहेत. मला तर त्या राजकीय कारणांकडे जायचं नाही आहे. एवढाच मुद्दा आपल्यासमोर मला ठेवायचा आहे की आता पंचायत आली, अग्निनारायणाने जे डोनेशन दिलंय, जे दिलंय खायला, ते कंडिशनल डोनेशन दिलंय, लक्षात घ्या. कंडिशन घातली, मी तुला प्रसाद देतोय पण तू त्यांच्या अधिकाराप्रमाणे ते दे. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर पायसार्धौ कौसल्यायै ददौ, अर्ध जे आहे ते कौसल्याला दिलं, अर्धात अर्धौ सुमित्रायै ददौ, जे उरलेलं होतं त्यातलं अर्ध सुमित्रेला दिलं. तद अर्धौ कैकेयी ददौ, त्याचा अर्ध कैकेयीला दिलं. आणि थोडा विचार केला आणि ते उरलेला जो काही भाग होता तो कैकेयीकडून सुमित्रेला दिला. थोडा खाण्यात वेळ झाला, मध्ये दोन चरू खाल्ले तिने.
थोडक्यात 2 लाडू खाल्लेत आत्ताच्या भाषेत. चरूचे आपण लाडू करूया मनातल्या मनात. ते चरू म्हणजे काय होतं, त्याच्यावरनं चरू हा शब्द आला का काय. साधारण पायस, घट्ट असं खीर, घट्ट अशी खीर कामधेनूच्या दुधापासून बनवलेली आहे. हे फॉरेनमधलं आलेलं आहे, लक्षात घ्या, इथलं नाही आहे. ते वरच्या कुठल्या तरी लोकातनं आलेलं आहे. आणि त्यांनी होतं काय, DNA मध्ये योग्य ते बदल झाले. आणि यानंतर वर्षभर गेला असेल आणि तिघी जणी सोन्याच्या कांबीसारख्या दिसायला लागल्या, एकदम तेजस्वी. नाथ महाराजांनी डोहाळ्यांचं फार वर्णन केलंय बरं. वाल्मिकी असलं काही वर्णन करत नाही. वाल्मिकी हे सायन्सचे टीचर आहेत. नाथ महाराज हे कॉमर्स, आर्ट्स किंवा भाषा रंगवून सांगायला लागतो. नाथ महाराजांचं, व्यासांचं सुद्धा तसंच आहे. कृष्णांचं किती वर्णन केलंय बालकृष्णांचं. वाल्मिकी 2 श्लोकात रामांना एकदम 15 वर्षाचं करून टाकतो. 2 श्लोक. त्यांना अवास्तव फापट पसारा नको असतो, त्यांना मुद्द्याच मुद्दा पाहिजे. वाल्मिकींचं वैशिष्ट्य आहे बरं का ते. आणि आपण जे वैशिष्ट्य ज्याचं आहे ते त्याचं घ्यावं. नाही पण त्यांनी असं का केलं, तू असं का केलं, तुझा विचार कर. मी का सांगतो हे सगळं, की आक्षेप घेण्यापूर्वी विचार करावा, आपण आस्वाद घ्यायला आलोय का आक्षेप घ्यायला आलोय. नाही, लाडू गुलाबजामासारखे का नाही. लाडू सारखाच झाला पाहिजे. लाडू गुलाबजामासारखा तो बिघडला, भिंतीवर लाडू मारला, तो परत आलाच नाही, तिथं चिकटून बसला. असा लाडू पाहिजे का चांगला पाहिजे, असा तोंडात मध्ये ठेवल्यावर असा लगेच विरघळावा असा लाडू पाहिजे की नाही. मला सांगायचा मुद्दा आहे, वाल्मिकी प्रमाणे ऐकावेत, व्यासांप्रमाणे ऐकावेत, एकनाथ प्रमाण. एकनाथ महाराजांनी 3 राण्यांच्या डोहाळ्यांचं खूप वर्णन केलंय. 1-2-3 ओव्या ऐकवतो. दशरथ महाराजांना कळलं. नाथ महाराज सांगतात, कोणाकडून कळलं माहितीये, अरुंधतीकडून कळलं. अरुंधती कोणात, ही गुरुजींची बायको, गुरुजींची पत्नी. गुरुजी कोण, वसिष्ठ. वसिष्ठांच्या पत्नीकडून अरुंधतीकडून कळलं. आणि अरुंधतीने वसिष्ठांना सांगितलं आणि वसिष्ठांनी दशरथाला सांगितलं, अरे अंतःपुरातली काही बातमी आहे की नाही. अरुंधतीला कसं कळलं, स्नानाच्या वेळेला अरुंधतीला जेव्हा कौसल्या भेटली तेव्हा कौसल्येनं अरुंधतीला सांगितलं. म्हणजे पद्धती काय होती लक्षात घ्याल. बायकोनी नवऱ्याला सांगायचं नाही मी सध्या आहे, बायकोनी गुरुजींच्या पत्नीला सांगायचं, गुरुजींच्या पत्नीने गुरुजींना सांगायचं, गुरुजींनी त्या यजमानाला सांगायचं की सौभाग्यवतीनं डोहाळे विचार. आपलं आपण सांगत नाही फिरायचं पराक्रम केल्यासारखं. पद्धती माहिती पाहिजे याकरता बोलतोय मी. गंमत सोडून द्या. नाथ महाराजांची वर्णन आहे बरं काही. नाथ महाराज म्हणाले, पहिल्यांदा कौसल्याच्या महालात दशरथ महाराज जातात. नाथ महाराजांच्या रामायणात रावणाची वर्णनं अनेकदा येतात, आधी पण येतात. पण रावणाचा पहिल्यांदा उल्लेख जो आलाय तो राम जन्माच्या वेळेला आलाय बरं का. नीट ऐकत आहे. यज्ञाच्या वेळेला अनेक देवता एकत्र जमलेल्या होत्या वसिष्ठांच्या समोर. आणि तेव्हा ब्रह्मदेवादी सगळ्या देवांनी, हे वाल्मिकी रामायण सांगतोय मी, ब्रह्मदेवादी देवांसमोर इंद्रादी सगळ्या देवांनी सांगितलं, भयंकर कटकट करणारा हा दक्षिणेतला राजा सगळ्या पृथ्वीला त्रासदायक ठरलाय आणि त्याचं नाव आहे दशानन, रावण. भयानक आहे तो. तेव्हा त्याचं पारपत्य करण्याविषयी विष्णूंनी मानव अवतार घ्यावा याकरता असा प्रसाद पाठवून द्यावा की जेणेकरून मानव, कारण रावणाने जेव्हा तपश्चर्या केली त्यावेळेला त्यांनी गंधर्वांकडून मरण नको, राक्षसांकडून मरण नको, दैत्यांकडून मरण नको, अमक्याकडून मरण नको, असंच मागता मागता दोघांना तो विसरला. नर आणि वानर विसरला म्हणण्यापेक्षा तो गृहीतच धरत नाही या दोघांना. म्हणतो माकडं माझं काय बिघडवणार आहेत आणि माणसं काय बिघडवणार आहेत, तो गृहीत धरत नाही, आपल्याला अशक्त समजतोय माणसाला. त्यामुळे विष्णूंनी मानवाचा अवतार घ्यावा हे प्लॅनिंग त्यावेळेला वाल्मिकी वर्णन करतात. एक, आणि ब्रह्मदेवानी सांगितलं सगळ्या देवांना, नुसते इथं उड्या मारू नका या पक्षातनं त्या पक्षात, वानर व्हा आणि प्रत्यक्षात उड्या मारा आणि रामाना मदत करा. हे वाल्मिकींनी वर्णन केलेलं सांगतोय आपल्याला. आणि अशा पद्धतीने हा प्रसंग घडतोय. हा प्रसंग नाथ महाराज वर्णन करतात. जेव्हा प्रत्यक्षामध्ये दशरथांनी आपल्या पत्नीला विचारलं,
रावण असा शब्द आल्याबरोबर ती एकदम उठून बसली. नाथ महाराज सांगतात. आणि ती म्हणली, आणून द्या धनुष्यबाण, आणून द्या धनुष्यबाण, टाकीन आपटून रावण, राक्षस कुल निर्दालीन आताची क्षण मात्रे. एकदम संतापली म्हणे ती, धनुष्यबाण आणून द्या. असं म्हणतात, मुलांना जे पुढं वाटत असताना तसे डोहाळे आईला लागतात असं म्हणतात. सगळ्या आयांनी विचार करा. आमच्या शेजारी एक जण राहत होत्या, त्यांना एक जण बुवा आमचे कीर्तनकार आले होते, तर ते विचारायला होते, ताई तुम्हाला काय खावंसं? ते म्हणले, माकडछाप काळी टूथ पावडर खावीशी वाटतेय. म्हणजे पोरग डोहाळ्यांकडे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, किंवा त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत त्या डोहाळ्यांवर सुद्धा, बरं का? म्हणजे काय करायचे संस्कार? तेव्हा पवित्र ऐका, पवित्र वाचा. अनेक लोक भागवताचं आयोजन मुद्दाम त्या करता करतात, किंवा भागवत जिथे चाललंय तिथे आपल्या सुनांना नातवंडांना घेऊन जातात, नातींना, ज्या गर्भवती आहेत. अनेक लोक आजही एक लोक करतात. आत्ता परदेशातल्या लोकांना कळायला लागलंय की पोटात असताना सुद्धा त्या बाळावर संस्कार करता येतो. हे आत्ता कळायला लागलंय. आम्ही हजारो वर्षापासून हे संस्कार करतोय. म्हणजे कोण प्रगत आहे जास्त बोला. आपल्याला वाटतं इंग्रजांनी इथे रेल्वे आणली, अहो त्याच्या आधी रेल्वे होती, आणि त्यांनी काय आपल्याकरता आणली नाही की बटालियन कुठूनही कुठेही नेता यावी म्हणून आणली. पोस्ट आपल्याकरता नाही आणलेलं, ते त्यांच्या तारा वेळेवर जाव्यात एवढ्याकरता त्यांनी ते आणलेलं आहे. असो, मला त्या कथेमध्ये जायचं नाहीये. आणि अशा पद्धतीने कौसल्याच्याकडे त्यांना असा अनुभव आला. नाथ महाराज वर्णन करतात भावार्थ रामायण. यानंतर ते सुमित्रेकडे आले, कैकेयीकडे आले. या दोघींनी एकच सांगितलं, ज्येष्ठ सेवेचे निज सुख, ज्येष्ठ सेवेचे निज सुख, मजा आहे आत्यंतिक, तुम्ही द्यावे हेची एक आणि एक काही मज न लगे. थोरल्याची सेवा या पलीकडे आम्हाला काही नको. दशरथांना आनंद झाला. आणि काय वर्णन करतात, पाळणा समोर आणून ठेवूया. थोडं भजन करायचं आणि पाळण्याच्या पुढच्या कथानकाकडे जायचं. भजन कसं करायचं? खणखणीत आवाजात म्हणा, खणखणीत आवाजात मला फॉलो करा, माझ्या पाठोपाठ म्हणा, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए, श्रीमन हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए, श्रीमन नारायण 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 श्रीमन हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन. श्रीराम जय राम. दोन फुलं मला देऊन ठेवा. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री वाल्मिकी वर्णन करतात, 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आलेत. आणि आत्ताच्या भाषेत बोलूया, 12.5ला जन्म झाला असेल
तर 10च्या दरम्यान घडलेली घटना. कौसल्याच्या महालामध्ये आता दशरथ महाराज आले आहेत. सतत ही मंडळी राजे लोक व्यस्त असतात, पण आता मात्र महत्वाची वेळ आहे म्हणून दोघ जण एका ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दासी कुणबिणी धावतायत, तयारी चालली आहे सगळी, सगळेजण आपापल्या कामात आहेत. आणि दशरथ महाराज आणि कौसल्या एका ठिकाणी बसलेत आणि त्या अंतःपुरामध्ये भगवान महाविष्णूंनी 8 वर्षाच्या रूपात दर्शन दिलं. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपेच तुराव कर गिरिराजित कुटिलालिक निटिलासितस्तु तिलक केशरी गंध आनंदाचा गंध हरिहा श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदन तिल कुंदर दन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद आनंदाचा गंध हरिहा उभा पुढे भक्त सखा गोविंद श्री वैकुंठनाथ भगवान की. 8 वर्षाचे विष्णू, सुंदर डोक्यावरती किरीट आहे, कुरळे कुरळे केस, कुटीला अलक, कानामध्ये मकराकार कुंडल, फुल्ल गल्ल, दोन्ही गालामध्ये खळ्या पडलेल्या हिऱ्यांची ओळ असते असे दंत, कुंद रदन, कुंदाची फुलं असतात ना, रदन म्हणजे दात. आणि असे पाहतायत छान पितांबर कसून नेसलेला, गळ्यामध्ये सोन्या मोत्याच्या माळा, 4 हात, शंखचक्र गदा पद्म, ती गदा अशी खाली टेकले. आणि इतकं प्रभूंचं गोड रूप, दोघांची समाधी लागली. अनेक रामायणकारांनी वर्णन केलंय. नमस्कार केला, प्रभूंनी सांगितलं मला नमस्कार करू नका, का मी तुमचा मुलगा म्हणून जन्माला येतोय, फक्त खूण द्यायला आलोय, मी तुमचा तोच मी. कौसल्य म्हणाली वा, मुलगा एकदम 8 वर्षाचा असतो वाटतं, तू माझ्या पोटी जन्माला आला पाहिजेस, माझं स्तन्य प्यायला पाहिजेस. मग हळूहळू तू लहानाचा मोठा होताना चालचाल माते, पायी मोडले काटे, बाजाराला जाते, जोडा घेते. हे सुखवर्णन केल्याबरोबर भगवान इतके आनंदले, मोहरले. प्रभूंना हे खूप आवडतं बरं. भक्ती रसायन नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये वर्णन केले त्यांनी, अद्वैताचं परब्रह्माचं जे सुख आहे त्यापेक्षा भगवंताला स्वतःला द्वैत आवडतं, ईश्वराला. का म्हणाले ते सांगतात, भक्त्यार्थम म्हणजे सेवा करण्याकरता, भक्ती करण्याकरता कल्पित असणारं जे द्वैत आहे ते अद्वैतात अपि सुंदरम. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. इतकं भगवंताला हे आवडलं. आणि भगवान अंतर्धान पावले. कौसल्या देवींचं पोट दुखायला लागलं नाही. पण प्रसव वेदना सामान्य न होतात. अहो प्रत्यक्ष सगळ्या वेदनांचा नाशक, वेदना शामक नव्हे, पेन किलर नाही, पेन रिमूव्हरच पोटात आहे. आनंद होतोय, इतका आनंद होतोय, उचंबळून येत आहे, आत्मसुख उचंबळून येत आहे. आणि बरोबर चैत्र महिना त्यांनी वर्णन केले. मधुमासे सीते पक्षे नवम्याम कर्कटे शुभे पुनर्वस्पक्ष सहिते उच्चस्थे ग्रह पंचके. 5 ग्रह उच्चीचे. चैत्र महिना, शुद्ध पक्ष, त्यात नवमी आणि बरोबर मध्य, सूर्य डोक्यावर आलाय. एकाने वर्णन केलं सूर्य डोक्यावर का होता. ते म्हणाले मॅक्झिमम सगळ्यात जास्त विकास काय असू शकतो माझ्या घराण्याचा ते बघायला तो वरती होता. म्हणाले सूर्य सगळ्यात जास्त विकसित कधी असतो, प्रखर कधी असतो,
उगवताना नसतो मावळताना नसतो, बरोबर डोक्यावर आला की, नाही का. टळटळीत दुपारी जन्मला राम राणा, म्हणून सकळ गाती ठाऊके हे पुराणा. दशरथ गृहमाथा सूर्य आलाच होता, रघुकुल तिलक पहाया तोची माध्यान्ह होता. मधुमासे स्थिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे, पुनर्वस्वक्ष सहिते उच्चस्थे ग्रह पंचके. मेषपूषणि संप्राप्ते पुष्पवृष्टि समाकुले, आविरासी जगन्नाथ परमात्मा सनातनः. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सगळ्यांनी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. चैत्र शुद्ध नवमीला, नीट ऐका, न्हाणी म्हणण्यापूर्वी चैत्र शुद्ध नवमीला कौसल्येला पुत्र झाला. नवमीच्या उत्तर रात्री म्हणजे दशमीच्या उजाडत्या पहाटे कैकेयीला पुत्र झाला. दशमीचा एक दिवस सोडून एकादशीला दुपारी माध्यान्हाला सूर्य असताना सुमित्रेला जुळं झालं. आता बारसं सगळ्यांचं एकदमच करायचंय म्हणून म्हणलं नंतर उद्या परत कधी सांगत बसू. आणि मग काय विचारता, किती आनंद हो. दासी कुणबुणी धावल्या, महाराज मुलगा. दुसरी धावली, महाराज मुलगा. तिसरी धावली, महाराज 2 मुलं. दशरथाच्या लक्षात आलं सगळीकडे आपल्या सीटाला ओपिनियन पोल. आणि मग काय विचारता, सुतार उत्तमसा उत्तमसा आणविला, पाळणा रंगीत बनविला. सहु बाजूंनी राघु मोर बसविले, पाळण्यात बाळ निजविले. जो बाळा जो झोके देते आई, झोपला बाळ लवला. म्हणले पाळण्यात घालण्यापूर्वी त्याला आंघोळ घालायला पाहिजे. हो म्हणजे. मग काय विचारता, नाणी हो नाणी 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 हो नाणी 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 हो नाणी नाणी हो नाणी. गंगा यमुना घाली ती पाणी, गंगा यमुना गंगा यमुना घाली ती पाणी, गंगा यमुना घाली ती पाणी. सुरवर स्तविती देवगायनी, सुरवर स्तविती देवगायनी. नाणी त्या निर्मळा ते नाणी नाणी हो नाणी 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 हो नाणी 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 हो नाणी. कॅमेऱ्यामध्ये बाळ येऊ द्या, कॅमेरा मागे आहे. तो कॅमेरा आपल्याला शिकवतो क्या मेरा सब तेरा. म्हणून सगळ्यांनी बाजूला व्हा आणि बाळ त्यात येऊ द्या. आपण सगळ्यांनी नाण करा त्याची. नाणी हो नाणी. हे सगळे संस्कार आवश्यक आहेत
म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हे जातात. वैयक्तिक एखाद्याला माहिती असतं, एखाद्याला माहिती नसतं, पण या पद्धतीने हे सगळे संस्कार आपल्या सांस्कृतिक आपली देवाणघेवाण विचारांची या कथा कीर्तनामध्ये होत असते. म्हणून हे रेकॉर्ड आवश्यक आहे. अजून 10 वर्षानंतर हा प्रसंग कोणी पाहिला तरी त्यालाही कळलं पाहिजे, अच्छा असं होतं का. कोण आंघोळ घालायला आले म्हणाले, भगवान विष्णूंच्या चरणापासून निघालेली गंगा ती आंघोळ घालायला आली आहे का. तेव्हा आता काही असलं तरी तुम्ही पृथ्वीवर आलाय, म्हणजे तुम्ही या जगाचे जरी बाप असला तरी आता तुम्ही आमचं बाळ आहात. आता आम्ही जे उपचार करणार ते तुम्ही स्वीकारायला पाहिजे. गंगा गंगा जमुना घाली ती पाणी, गंगा यमुना घाली पाणी, सुरवर स्तविती देवगायनी, सुरवर स्तविती न्हाणी, सुरवर देवता स्तुती करतात. अशी स्तुती कृष्णावताराच्या 9 वेळा सत्यम म्हटलंय त्याला. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम, सत्यम सत्यमेवच. तू कोण आहेस, तू सत्य असणारा परब्रह्म आहेस. आणि हे म्हणायला ब्रह्मदेवादी देव आलेत. सुरवर स्तविती देवगायनी, नाणी त्या निर्मळा ते नाणी, नाणी हो नाणी, नाणी नाणी हो नाणी, नाणी हो नाणी, नाणी हो नाणी, नाणी. आणि मग काय विचारता, त्या बाळाला स्वच्छ स्नान घालून छान टीट लावली आहे, छान योग्य ते असे मखमलीचे मऊ कपडे त्याला त्या 4 बाळांना, आणि मग त्याला पाळण्यामध्ये ठेवलं. आणि त्यांच्या आयांनी पहिला झोका त्या पाळण्याला पाठीने दिला. आणि आता सांगतायत, बाळा घ्या विश्रांती. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा, जो 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 रे बाळा. यज्ञ जाहला अयोध्येसी, दशरथाचे वंशी पुत्र जन्मला, ऋषिकेशी कौसल्येचे कुशी, बाळा जो जो रे. रत्न जडित पालख झळके अमोलिक, परती पहुडले कुलदीपक, त्रिभुवन नायक, बाळा हलवी कौसल्या सुंदरी, धरुणी ज्ञान दोरी, पुष्पे वर्षती सुरवरी, गर्जती जय जयकारी. सगळ्यांनी बोला, बाळा जो जो विश्वव्यापक रघुराया, निद्रा करीबा सखया, तुझवर कुरवंडी करुनिया, सांडिन आपुली काया. बोलिए, बाळा जो येऊनी वशिष्ठ सत्वर
सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवा अवतार हो बोलिए बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. काय आनंद, त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही असं सगळेच जण म्हणतात. अहो घनश्याम हा राम लावण्य रूपी समर्थ वर्णन करतात. इतकं गोड रूप आहे ते, जे जे लोक तिथे येतात ते बघतच राहतात. तुलसीदासांनी वर्णन केलंय, कृष्णांचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण गावातले गोकुळातले लोक भराभरा भराभरा दर्शनाला आले, सजले, छान छान दागिने परिधान केले त्यांनी. गोकुळातलं कृष्ण वर्णन चाललंय, तुलसीदास वर्णन करतात. आणि आले, छान तयार झाले आणि आले आणि बाळाला बघायला लागले. अयोध्येतले लोक तयार झाले नाहीत, उठले आणि आले दर्शनाला. का? ते तयारच असायचे नेहमी. एकही या अयोध्येत मनुष्य असा नव्हता, सामान्यातला सामान्य, की ज्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट नव्हता. एकही मनुष्य असा नव्हता बरं ज्याच्या अंगावर सुवर्णाचे अलंकार नव्हते. अत्यंत श्रीमंत अयोध्या आहे. सोन्याचा कोठे धूर तर भारत वर्षामध्ये असं वर्णन. ही सगळी वर्णन करताना तुलसीदास म्हणाले, काम कोटी छबी श्याम शरीरा. कोट्यावधी काम एकत्र आले आणि त्यांनी जर रूप धारण केलं, इतकं गोड, बघतच राहावं. पुढे नीलकंज बारिद गंभीरा, भरपूर जावळाचं, गोटीदार शरीराचं, गुटगुटीत शरीराचं, छोट्याशा जीवणीचं, हात आणि पाय, तळपाय आणि तळ हात लाल चुटूक आहेत आणि बाकीचा रंग आकाशाचा आहे, घनगंभीर आकाशाचा रंग आहे. वेगळंच बाळ होते. असाच्या असता भरत आहे. भरत आणि रामांच्या मध्ये साम्य जास्त आहे. फरक एवढा आहे की रामांच्या छातीवरती इथे तुळशीचं पान होतं, खूण रोमावली होती, आणि ते भरतांच्या नाही. एवढाच फरक. पण गंभीरता सुद्धा भरतामध्ये तशी. आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मण ही जुळी मुलं, ती पण अशी गुटगुटीत दिसत आहेत. अहो असन चरणन पंकज नख ज्योती. ज्योत पेटल्यावर त्यात कसं तेज दिसतं, तसे या मुलांची नख दिसत होती, इतकी तेजस्वी, काळी पडलेली नव्हे. कमल दलनी बैठे जनु मोती. ते म्हणाले मुख कमल, त्यामध्ये नेत्र कमल. कमळाचं महात्म्य तेव्हापासून आहे, लक्षात ठेवा. आणि बघतच राहिले. जे जे लोक रामाना बघायला आले, जे जे लोक रामाना बघायला आले, ते तिथून परत निघेनात. का? ते रामांचेच झाले. दर्शन असं घ्यावं. आपण दर्शनाच्या रांगेत कधी यातनं सुटतोय अशा बेतानं जातो. बघा, एक प्रश्न विचारू, आपण डोळे भरून कधी रूप पाहता का हो? ज्याच्या दर्शनाला जातो डोळे भरून पाहत राहावं. त्याच्या गणेश गणपती बाप्पा असेल, राम असेल, असं डोळ्यात आपली फोटोग्राफिक मेमरी त्यावेळेला ऑन करावी. आणि डोळ्यांनी फोटो, आपण मोबाईलनी फोटो खूप काढतो आणि मोबाईल हरवला की संपलं. हा देह टाकला तरी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं दर्शन नवीन देहामध्ये होता येईल. इतकं चांगलं रेकॉर्डिंग केलं का हो? तुकोबांचा अभंग आहे. ते म्हटले तुम्ही पंढरपूरला गेला होतात का हो कधी? म्हटलं गेलो होतो. मग परत आलात घरी? हो. म्हणजे तुम्ही गेला नव्हता का?
एकदा जो पंढरपूरला गेला तो घरी जात नाही म्हणाले. का? तिथलं भूत लागतंच प्रत्येकाला. आपल्याला परमार्थाचं भूत लागलेलं नाही हो. एकदा भगवंत आवडायला लागला की या जगातल्या सगळ्या गोष्टी अगोड वाटायला लागतात. ह्याला आवडणं म्हणतात. नको मला सिरियल, नको मला क्रिकेट, नको मला राजकारण, काही नको, मला भगवंताच्या कथाच पाहिजे. तुकोबा म्हणाले, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. जो दर्शना गेला आला नाही परतोन, त्याचा देह परत आला, तो प्रपंच देह प्रपंच करतोय, पण तो मात्र अंतःकरणाने पंढरपुरात राहिला. याला दर्शन म्हणतात. रामरायांच्या या प्रकटीकरणानंतर जे जे अयोध्येतले लोक आले, अहो घरोघरी एकच चर्चा, दशरथ नंदनाकडे पाहून आलात का तुम्ही? जसं त्या गोकुळात कृष्ण वर्णन आहे तसं इथे वर्णन केलं. अहो ऋषी मुनींना तर आजूबाजूच्या सगळ्या दऱ्याखोऱ्यामध्ये बसलेल्या ऋषी मुनींना इतका आनंद झाला. रोज शांतपणाने समाधीचा आनंद घेणारे ते, पण आज त्यांचा आनंद शांतपणे त्यांना घेता येईना. समाधी अशी शांत रस हरपला आणि भक्तिरस ओथंबून व्हायला लागला. याला उदाहरण देतो. एक असतं दूध गरम होणं आणि दुसरं असतं दूध ओतू जाणं व्हॉट्सॲपमुळं. असा नुसता आनंद होणं वेगळं आणि आनंद ओतू जाणं वेगळं. साक्षात्कारी महापुरुषांना रामांच्या जन्मानंतर आनंद होतू लागला, ओतू जाऊ लागला आणि त्यांना नाचत 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 रामरायांचं स्तवन करावं असं वाटलं. मग त्यांनी केलं का स्तवन? केलं. मग ते कधी ऐकायला मिळेल? उद्या संध्याकाळी 4 वाजता. अगला एपिसोड कल शाम 4 बजे. त्या मुलांची नावं ठेवायची आहेत. 12 दिवसांनी नावं ठेवायला वसिष्ठ येणार आहे. कशी कशी नावं ठेवली? आपल्या नावामध्ये आपलं सगळं चरित्र आलं पाहिजे. एखादं नाव ठेवल्यानंतर ते नाव आपल्याला लकी पाहिजे. आणि याकरता साक्षात्कारी महापुरुषांना, वैदिक मंडळींना ज्या मुखातनं सातत्याने पवित्र असं आलंय अशा लोकांना बोलावून त्यांच्या मुखातनं ते नाम आपल्या मुलाच्या कानात फुंकलं जावं. आई वडील आचमनाला बसलेत त्या नामकरणाच्या, पण मागे त्यांना बसवावं वसिष्ठांसारख्या लोकांना, महापुरुषांना, आणि त्यांना सांगावं तुम्ही नाव सांगावं याच्या कानात. म्हणजे मग त्या बाळांचा खऱ्या अर्थानं कल्याणाचा उदय होतो. किंवा काही वाईट घडणार असेल तर त्यांच्या सामर्थ्याने ते दूर होतं. बरं. आणि ईश्वरवाचक नावं ठेवावीत. आज गमतीची गोष्ट आहे, श्रीमंतांची नावं मंकी, बंकी, पंकी, बबली, बंटी अशी असतात. गड्यांची नावं रामागडी अशी असतात. सिनेमात तर हमखास हिरोची नावं घाणेरडी असतात. काय? आणि तिथे स्वच्छता करणारे जे लोक असतात ना, घाणेरडे ज्याला म्हणू, विलन किंवा कफ पदार्थ, त्यांची नावं मुद्दाम देवतांची ठेवतात. मी फक्त उदाहरण देत नाही, इथं मला डोळ्यासमोर आहेत. पण गेल्या 70 वर्षामध्ये किंवा गेल्या 40-50 वर्षामध्ये बॉलिवूडने आपल्याला हेच दिलं बघा. आपण विलन नेहमी नाम लावणारा असतो, विलन भस्मवाला असतो. कशा करता? आपल्या डोक्यामध्ये हिंदू धर्माविरुद्ध विचार निर्माण व्हावा याची व्यवस्था बॉलिवूडने केली आहे. सगळेजण तसे आहेत असं मला म्हणायचं नाही आहे. अनेक मोठे मोठे दिग्दर्शक माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना प्रश्न विचारला असं का केलं. आत्ताच नुकती ज्यांनी आत्महत्या केली त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की शिवाजी महाराजांची त्यांनी एक सिरियल काढली होती, त्यात समर्थ का नाही दाखवलेत तुम्ही म्हणलं. प्रश्न विचारला होता मी त्यांना, समर्थ का नाही दाखवले? शिवाजी महाराजांच्या जीवनात समर्थांचं स्थान आहे की नाही बोला. 360 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. एक तरी किल्ला कोणाला गिफ्ट केल्याचा उल्लेख आहे का? किंवा या किल्ल्यावर कोणी परका माणूस येऊन राहिल्याचा उल्लेख आहे का? पण शिवाजी महाराज असताना 74-75 पासून समर्थ रामदास स्वामी परळीच्या किल्ल्यावर, नंतर त्याचं नाव सज्जनगड असं पडलं, इथे येऊन राहिले. हे माहीत सुद्धा नव्हतं महाराजांना, शिवाजी महाराजांना. मी का सांगतोय लक्षात घ्याल.
आपल्या मुलांची, आपल्या नातवंडांची, आपल्या पतवंडांची नावं ईश्वरवाचक ठेवा, याकरता मी सगळा उहापोह केला. म्हणजे मुखामध्ये काही कोटी वेळा, काही लाख वेळा नाव येतं ना त्याचं. कसली तरी नावं ठेवतो. परवा एका मुलाचा फोन आला, बुवा कायम संस्कृत नावं ठेवा, संस्कृत नावं ठेवा असं म्हणताना माझ्या मुलीचं नाव मी श्लेष्मा ठेवलेलं आहे. कसं आहे नाव? म्हटलं फार शेंबडी आहे का ती? नाही म्हटलं तसं काही वाटत नाही, आत्ताच तर जन्माला आली आहे. मग श्लेष्मा याचा अर्थ शेंबूड. स्टाईल मारण्याकरता काही करू नका, अजिबात स्टायलिस्ट होऊ नका. बी कॉन्फिडंट, आपल्या संस्कृतीबद्दल पक्के व्हा. ज्ञानोबांना तुकोबांना आवडणाराच माझा प्रपंच असेल, ज्ञानोबांना माझ्या घरी यावंसं वाटेल असं मुलांचं नाव ठेवा, असं मुलींचं नाव ठेवा. तुकोबांना आपल्या घरी यावं असं वाटेल, संतांना आपल्या घरी यावं असं वाटेल असं आपल्या मुलांचं नाव ठेवा. हे काम वसिष्ठांकडे दिलं. वसिष्ठ म्हटले उद्या ठेवलं तर चालेल का बा राजा? म्हटले हरकत नाही. उद्या किती वाजता? बरोबर 4ला. जे 4ला येतील त्यांना म्हणाले माझा प्रसाद प्राप्त होईल. तुम्ही ठरवा 4ला यायचं का 4:15ला. काही जण म्हणले बाबा 6:15लाच एकदम चहा फार छान आहे, परत 5 मिनिटात जातो म्हणले, परत हां. आणि प्रसाद कधी आहे हे विचारत होते एक जण. इथलं सांगत नाही मी, मागच्या गावातलं सांगतो. इथं मी कधीच बोलत नसतो. विनोद आहे, बाकी काही नाही. या बरं, जे आपल्या जीवनाला सुधरवणारं, सुधार करणारं असं कथानक आहे ते आपण ऐकायला आलात तर कुणाचा फायदा आहे? मी एक प्रश्न विचारतो. आपल्या चष्मा बिघडला तर आपण दुरुस्तीला टाकतो ना? आपली गाडी बिघडली आपण सर्व्हिसिंगला टाकतो. कदाचित आपलं शरीर बिघडलं तर आपण त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. पण आपली अंतःकरण बिघडली तर कुठं टाकणार? ते प्रवचन कीर्तनात नेऊन टाकावं. पाण्याने शरीराची जशी आंघोळ होते तशी प्रवचन कीर्तनाने मनाची आंघोळ होते. हो, कोण सांगणार आहे हे विसरा. तो ॲज लाईक पोस्टमन आहे. शांतपणे जाऊन बसा आणि मन लावून कथा ऐका. रामाची कथा ऐकताना, कृष्णाची कथा ऐकताना योग्य वेळेला डोळे पाणावले पण पाहिजेत आणि योग्य वेळेला खळखळून हसताही आलं पाहिजे. इतके लोकांचे गैरसमज आहेत. कथा कीर्तन प्रवचन जाताना गंभीर चेहराच घेऊन गेलं पाहिजे, असं काही डोक्यावर ओझं असे येऊन बसतात. काही लोकांच्या कपाळावर पाट्या असतात. कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की इथून हॉलमध्ये खाली उतरल्यावर हसतील. असं काही नाही आहे. खळखळून हसा, खळखळून रडा. रामाकरता हसणं सुद्धा परमार्थ आहे आणि भगवंताकरता रडणं सुद्धा परमार्थ आहे. व्हेंटिलेट व्हा. आपला सगळा मोठेपणा, काय कमीपणा, काय आपल्यामध्ये कॉम्प्लेक्स असेल तो फेकून द्या. आपण भगवंताचे आहोत. मी कोणी मोठा नाही प्रवचनकार म्हणून, मी काय शिकलोय ते महत्वाचं नाही, माझं काही महत्वाचं नाही, मी भगवंताचा आहे. आपण पाहणार आहोत उद्या परवापासून. वसिष्ठ इतके महान आहेत, ज्ञानामध्ये अग्रगण्य. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. तो भिल्ल जो आहे ना, गुहक, तो सामान्य भिल्ल आहे. पण वसिष्ठ आणि भिल्ल यांना एकत्र करणारी कथा म्हणजे रामकथा आहे. रामाने दोघांना एकत्र केलंय. सगळा समाज एकत्र करणारी कथा म्हणजे रामकथा आहे. आपल्याला माहिती आहे श्री रामानंद सागरांचं त्यांनी डायरेक्ट केलेलं, काढले म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपल्याकरता ठेवलेलं जे रामायण नावाची सिरियल होती ना, काय 83 साल काय किती साल बघा, हां 86-87 असेल. हां, ती सिरियल चालू होती तेव्हा पाकिस्तानातले रस्ते ओस पडत असत. हे पाकिस्तानातले लोक सांगतात, मी सांगत नाहीये. ते म्हणाले राम काय फक्त तुमचा आहे का? राम आमचा पण आहे. पाकिस्तानातले लोक कट्टर शत्रूला सुद्धा नमवणारी कथा म्हणजे देश, प्रांत, भाषा सगळ्याच्या पलीकडे गेलेली कथा ही रामकथा आहे. बरं, 40 मुस्लिम राष्ट्रामध्ये चालणारी एक नोट आहे. त्या नोटेचं नाव आहे दी राम. त्याच्यावर धनुर्धरी रामाचं चित्र आहे आणि 40 मुस्लिम राष्ट्रात ती चालते. इतकं रामाचं चरित्र महान आहे. तेव्हा आपण उद्या ऐकायला येऊया. प्रत्यक्षात राम पराक्रम जो करणार आहे त्याचा विचार करूया. तरुण मुलांनी या, तरुण मुलींनी या, ऐका हे चरित्र, अंतःकरणात साठवा आणि जे काही आपल्या जीवनात आचरण शक्य असेल तेवढं आचरूया आणि धन्य होऊया. याच जीवनात धन्य होण्याचा विचार करा, पुढं केव्हा तरी नाही. आय मस्ट करेक्ट माय ऑफेन्स देअर अँड देन ओनली.
आपल्या चुका लगेच दुरुस्त कराव्यात आणि तात्काळ दुरुस्त कराव्यात. कळतं सगळ्यांना पण वळतं एखाद्याला, ते वळण्याकरता आपण इथं यायचंय एवढंच म्हणतो आणि इथेच विरमतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं महत् मंगलं लोकरामाय रघुरामाय मंगलं मंगलं पद्मवक्त्राय रामभद्राय मंगलम् एवं वाल्मीकिना प्रोक्तं रामायण कथामृतं यः पठेत् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने राम नाम वरानने. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. सुतले अफाट वारे मन तारू त्यात विठरे या वादळातूनी या कारील राम राय. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. अडली नौका परी न बुडली धरुणी सुकाणू हाती बसरे राम राम. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. मद दंभ लोभ सुसरी किती विखारी देवी शांत माया मांद्रिक राम राय. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. श्री राम नाम नौका भवसागरी. सर्वही प्रवासी जाणार दूर देशी तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राय. श्री राम नाम नौका भवसागरी तराय. श्री राम नाम भवसागरी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. रत्न खचित माणिक वर्णुकाय मुकुटी वर्णुकाय मुकुटी. स्वर्गावरुणी देव पुष्प वृष्टी करीतीला. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती ओवाळू
महाराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री सिद्धेश्वर महाराज की जय। भगवती श्री जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री वाल्मीकि महाराज की जय। सब संतन की जय। सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको रघुनायका मागणे उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतासी सदा लवावे। सत्कर्म योगे वय घालवावे। सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर